नमस्कार मैत्रिणींनो, स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। चला तर आज पाहूया बदाम शेक कसा बनवायचा ते। इथे मी अर्धा वाटी दूध घेतलेला आहे, त्यामध्ये मी कस्टर्ड पावडर हे अर्धा चम्मच घेतलेला आहे, ते आपण याच्यात मिक्स करूया। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, त्याच्या गाठी सुद्धा आपण फोडून घेतलेल्या आहे। आता आपण हे साईडला ठेवून देऊ। इथं मी दूध घेतलेलं आहे, त्याला आपण बॉईल करायला ठेवूया। इथे मी रात्रभर भिजू घातले ते बदामाचे साल्ट काढून घेतलेत मी। आता हे आपण मिक्सरला ग्राइंड करून घेऊया। आणि त्यासाठी मी इथं 3 चमचे दूध घेतलेलं आहे। हे बघा, आपण आता मिक्सरवरून बारीक करून घेतलं बघा। हे जरा जरा ठोकरच ठेवायचं आहे, अशा तऱ्हेने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। दुधाला आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून साय आली तर असं साईडनं त्याला असं आतमधून हे करायचं आहे। साय असं पुराला लागू म्हणजे कढीला लागू द्यायची नाही। हे बघा, दुधाला उकळी आलेली आहे, ते असं आपल्याला साईडनं असं असं करून ढवळायचं राहायचं आहे, ढवळून घ्यायचे। त्यामध्ये थोडीशी इलायची पावडर टाकूया। इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आपण जे मिक्सरला फिरून घेतलेले बदाम आहेत का, आता यामध्ये टाकूया। यामध्ये केसर टाकूया, तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही टाका। केसरला छान कलर येतो। हे सुरुवातीला आपण कस्टर्ड पावडर हे दुधामध्ये मिक्स करून ठेवलं होतं, ते आपण याच्यामध्ये टाकूया। आता थोडे ड्रायफ्रूट टाकूया आपण कट केलेले, आणि याला जास्त घट्ट नाही होऊ द्यायचं आपल्याला। याला आपल्याला 7 मिनिटे याला गॅसवर होऊ द्यायचं आहे। 7 मिनिटाच्या नंतर आपल्याला खाली उतरून थंड फ्रीजमध्ये ठेवूया आपण, मग तुम्हाला सेट झाल्याच्या नंतर दाखवते कसं झालं ते। आता आपण रात्रभर ठेवला होता, घट्ट झालाय बघा। आता आपला बदाम शेक तयार झालाय, मस्त थंड थंड असा टेस्टी बदाम शेक तयार आहे। तर तुमचा बदाम शेक कसा झाला हे नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। अशाच नवनवीन रेसिपीमध्ये भेटूया। धन्यवाद।